राज्यपाल कुठे बसतील, त्यांच्या समोर किती लोक बसतील, कोणाकोणाला आतमध्ये सोडलं जाईल, ही सगळी यादी जी आहे ती तयार आहे आणि तशाच प्रकारची अरेंजमेंट देखील पूर्ण झालेली आहे। आता राज्यपाल हे देखील बाहेर होते, ते देखील राज्यपाल आलेले आहेत आणि राज्यपाल आल्याच्या नंतर काही वेळापूर्वीच मुख्यमंत्र्यांकडून एक पत्र जे आहे ते राज्यपालांना सोपवण्यात आलेलं आहे। त्याआधी सुनील तटकरे, हसन मुश्रीफ, प्रफुल्ल पटेल या सर्वांनी जाऊन एक पत्र जे आहे ते मुख्यमंत्र्यांना दिलं होतं। जो ठराव पार करण्यात आलेला होता त्या ठरावाचं पत्र हे मुख्यमंत्र्यांना देण्यात आलेलं होतं। ही लीगल प्रोसिजर आहे आणि या प्रोसिजरनुसारच सगळ्या घडामोडी होतात। आधी पक्षाकडून ठराव केला जातो, आमदारांकडून ठराव केला जातो, गटनेता निवडला जातो, मुख्य सूत्र निवडली जातात, कोणाकडे सर्वाधिकार असतील हे निवडलं जातं आणि त्यानंतर मुख्यमंत्र्यांना कळवलं जातं। मुख्यमंत्र्यांना कळवल्याच्या नंतर मुख्यमंत्री एक पत्र जे आहे ते राज्यपालांना पाठवतात, राज्यपाल त्याच्यावर ॲक्शन घेतात आणि ताबडतोब शपथविधी कधी होणार हे डिक्लेअर करतात। मात्र सध्या तरी आधीपासून सगळी तयारी जी आहे ती पूर्ण झालेली आहे। एक औपचारिकता बाकी होती केवळ पत्र पाठवण्याची, ती देखील आता मुख्यमंत्र्यांकडून पूर्ण झालेली आहे। त्यामुळे 5 वाजता बरोबर 5 वाजता उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्रा पवार ज्या आहेत त्या शपथ घेणार आहेत। सुनेत्रा पवार या एकट्या शपथ घेतील, आधी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतील आणि त्यानंतर हा सोहळा जो आहे तो संपणार आहे। कारण की अगदी 5 ते 5:15 दरम्यान 15 ते 20 मिनिटांचा हा सोहळा असणार आहे आणि यासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, त्याचबरोबर राष्ट्रवादी सगळं मंत्रिमंडळ, इतर देखील अनेक महत्त्वाचे मंत्री जे आहेत आणि नेते जे आहेत ते या राजभवनातल्या दरबार हॉलमध्ये उपस्थित असणार आहेत आणि त्यानंतर हा सोहळा जो आहे तो संपला असं जाहीर करण्यात येईल। मात्र आता तरी सगळी तयारी जी आहे ती राजभवनाकडून पूर्ण करण्यात आलेली आहे। थोड्याच वेळात या ठिकाणी VIP लोकांचं आगमन होईल। आता सध्या सुनेत्रा पवार ज्या आहेत त्या देखील थोड्या वेळाने राजभवनावर येतील, त्यांच्याबरोबर राष्ट्रवादी सगळे नेते येतील, स्वतः मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री येतील आणि त्यानंतर या सोहळ्याला सुरुवात होईल। अमोल, निश्चितपणे अक्षय, आत्ता जी एक महत्त्वाची अपडेट मिळते आहे त्यानुसार हा शपथविधी सोहळा झाल्यानंतर सुनेत्रा पवार तातडीनं बारामतीला रवाना होणार आहेत आणि दशक्रिया विधी होईपर्यंत, अजितदादांचा दशक्रिया विधी पूर्ण होईपर्यंत त्या बारामतीमध्येच राहणार आहेत, बारामतीमध्येच राहतील। अजित पवारांचा